हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल नीलम किचन अँड होममेकर. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हेल्दी बेबी सॅरेलॅक. तर चला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप शेंगदाणे, 1 कप पोहे, 1 कप काजू, 1 कप मखाणे, 1 कप बदाम आणि 1 कप पिस्ता. एवढं साहित्य मी घेतलेलं आहे. आता मी त्यासाठी इथे कढई तापवलेली आहे. त्यामध्ये 2 छोटे चम्मच तूप घेतलेलं आहे. यामध्ये मी काजू फ्राय करून घेणार आहे. काजू छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. बघू शकता गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. याला बाहेर काढून घेणार आहे. आणि बदाम पण फ्राय करून घेणार आहे. छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आणि यामध्येच शेंगदाणे, पिस्ता याला पण अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करणार आहे. तुम्ही बघू शकता छान फ्राय झालेले आहेत. याला पण काढून घेणार आहे. आता थोडंसं तूप घालून मी मखाने फ्राय करून घेणार आहे. 2 वाट्या मखाने घेतलेले आहेत. तुम्ही 1 पण वाटी घेऊ शकता. मखाण्याचे जास्त फायदे असतात म्हणून मी इथे 2 कप घेतलेले आहेत. मखाने छान असे क्रंची फ्राय झालेले आहेत म्हणून मी काढून घेणार आहे. आणि आता पोहे पण असेच फ्राय करून घेणार आहे. क्रंची होईपर्यंत पोहे फ्राय करून घेणार आहे. पोहे छान क्रंची झालेले आहेत. याला पण मी काढून घेणार आहे. आता हे सर्व मिश्रण मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहे. अशा प्रकारे मी हे ग्राइंड करून घेणार आहे. इथे मी जेवढी सामग्री वापरलेली आहे ती सर्व हेल्दी आहे बाळासाठी. त्यामध्ये तुम्ही मुरमुरे पण ॲड करू शकता, खोबरे ॲड करू शकता. अशा प्रकारे मी हे सर्व ग्राइंड करून घेणार आहे. हे सॅरेलॅक खूप जास्त हेल्दी आहे. 6 मंथ ते 3 ते 4
4 वर्षाच्या बाळाला तुम्ही देऊ शकता. दुधामध्ये द्यायचं आहे. बाळाच्या हेल्थसाठी उत्तम आहे. याने बाळाचे वजन वाढते, म्हणून तुम्ही तुमच्या बाळाला हे देऊ शकता. बघू शकता किती छान असं बेबी सेरेलॅक मी तयार केलेलं आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.